मात्र पूर्णपणे समाचार घेऊ शकले नाही. त्याच कारणामुळे डॉट पुढे चेंडू यावेळेला हाताळला जातोय. यावेळेला चांगला चेंडू आहे. कार्पेटला रोल होत असताना मिड एक्स्ट्रा स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी एक धावा अंकित केली जाईल. एका धावाने मात्र संघाचं खातं खोललं जाते. कारण त्या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. हा देखील इकॉनॉमिकल गोलंदाजीसाठी ओळखला जातो. कारण ह्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, नचाकत आहे आणि त्याचा पूर्णपणे वापर मात्र यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवर केला जातोय. आणि मात्र प्रेशर बनवण्याचं काम कोण करत असेल तर ते मात्र कारण पहिलं षटक जे असते, जशी तुमची सुरुवात होणार मात्र तसा संघ तुमच्या मजबूत स्थितीमध्ये पोहोचला जाईल. आणि करणच्या माध्यमातून यावेळेला ॲक्युरेट गोलंदाजी मात्र हाताळली जाते. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचाचं बट आकाशाकडे. यावेळेला LPWच्या रूपामध्ये मात्र परतावं लागेल. बाईकच्या रूपामध्ये यावेळेला डायरेक्ट चेंडू पायावर येऊन आदळला आणि त्याच कारणामुळे परतावं लागेल स्वप्नीलला. कमॉन टीचे. टंगडेचे चला जाहीर संघ विनंती असेल आपला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा आहे. कारण वेळाचा अवधी कमी आहे. पॅनलाइज केला नाही जात, परंतु त्याचा मात्र फायदा घेऊ नका. एवढा विचार जास्त करणार तेवढं मात्र कन्फ्यूज राहणार. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला थारा नाही आहे. कारण तुम्ही बॅट्समॅन उतरवण्यासाठी जर बघायला गेलं तर 1 ते 2 मिनिटाचा अवधी घेत आहेत. एवढा मात्र विचार मात्र क्रिकेटच्या पटलावर तुम्हाला भेटणार नाही आहे. आणि 3 चेंडूचा खेळ झाला आहे. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 1 धावा मात्र स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. कारण जर बघायला गेलं तर पहिला चेंडू डॉट टाकला, त्यानंतर 1 धावा, त्यानंतर जर बघायला गेलं तर विकेट. अतिशय अचूक टप्पा आणि बेधक मारा. अतिशय वेगवान चेंडू आला. मात्र फलंदाजाने बॅटल स्वीप करण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू त्याच्या अगोदरच मात्र पायावर येऊन आदळला आणि त्याच कारणामुळे लेग पैसच्या रूपामध्ये यावेळेला कडीच्या रूपामध्ये मात्र परतावं लागलं. 14 चेंडू मात्र हाताळला जाईल करणच्या माध्यमातून. यावेळेला चांगला चेंडू आहे. ॲक्युरेट टप्पा पडल्यानंतर स्विंग अँड मिस. काय कमालीचा चेंडू हाताळला जातोय. अशा रीतीची गोलंदाजी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे. अतिशय जर बघायला गेलं तर शरीरापासून दूर ठेवण्याचं काम मात्र यावेळेला कोण करत असेल तर तो म्हणजे करण. कारण त्याला माहिती आहे कशा रीतीचा फलंदाज आहे बॅटर. आपण पाहू शकाल हर्षला, कारण ती क्षमता आहे, परंतु जर बघायला गेलं तर अनुभव आहे. आणि एका बाजूला पाहू शकाल अनुभव तर दुसऱ्या बाजूला मात्र टॅलेंट. अशी मॅच मात्र रंगत असताना यावेळेला बॅटेची इनसाइड एज लागली जाते आणि त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला तो मात्र फाईन लेगच्या दिशेने. चेंडू थांबलाच नाही, जसा बॅटमध्ये लागला तसा मात्र दणदण करत चौकारा करता निघून गेला. धावफलक 4ने पुढे जाईल. 4च्या मदतीने स्कोरकार्डचा विचार केला तर 5 धावा मात्र स्कोरकार्डवर लागल्या जात आहेत. यावेळेला खराब चेंडू हाताळला. कुठे ना कुठेतरी लाईन चुकीची मेंटेन केली की काय हा प्रश्नचिन्ह मात्र मनामध्ये असेल करणच्या. कारण 4 चेंडू मात्र अतिशय सुरेखरित्या हाताळले होते, परंतु 5व्या चेंडूवर मात्र चौकार येत आहेत. यावेळेला काय कमालीचा चेंडू कमबॅक करून दिला जाते. पुन्हा फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. पंच सांगतायत की यावेळेला 1 धावा अर्जित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोरकार्डचा विचार केला तर 6 धावा स्कोरकार्डवर लागल्या जाते. पहिल्या षटकाच्या अखेरीस स्कोरकार्डचा विचार केला तर 6 कमांड जाईल. टँकडेचे गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल. हार्दिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. आणि
ज्यावेळेला करण मात्र पहिलं षटक हाताळलं ना, 6मध्ये फक्त 6च खर्च करतोय. इकॉनॉमिकल षटक मात्र यावेळेला हाताळला जात आहे. तो म्हणजे गोलंदाजी ट्रॅकवर अतिशय सुरेखरित्या मात्र यावेळेला कामगिरी मात्र आपल्या संघासाठी करून दिली जाते. यावेळेला चांगला चेंडू आहे. हार्दिक देखील मात्र त्या ताकदीचा गोलंदाज आहे आणि यावेळेला प्रात्यक्षिक उदाहरण दिलं जातं आहे की माझ्याकडे देखील ती क्षमता आहे. यावेळेला आपण जर चेंडू पाहिला तर काही कम्मालीचा हाताळला गेला. अतिशय अचूक टप्पा आणि बेधक मारा मात्र हार्दिकच्या माध्यमातून यावेळेला बघायला भेटला. फलंदाजाला मात्र शांत ठेवण्याचं काम मात्र या गोलंदाजीच्या माध्यमातून केलं जाते. ऑन फायर हवा लागेल कारण स्कोर कार्डवर फक्त नाही फक्त 7 धावा खर्च केल्या जात आहेत. यावेळेला बॅटिंगच्या रेंजमध्ये चेंडू फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. एक 1 बाउन्स परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून जाईल चौकारा करता 4च्या मदतीने स्कोर कार्डचा विचार जर केला तर 11 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. संघर्ष करावा लागतंय गोलंदाजीच्या अगेन्स्ट कारण गोलंदाजी जर बघायला गेलं तर अतिशय सुरेखरित्या मात्र हाताळली जाते. अचूक टप्पा आणि बेधक मारा केला जाते. फलंदाजाला मात्र या ठिकाणी मेहनत करण्यास भाग पाडलं जाते कारण तो ज्यावेळेला चेंडू येतोय त्यावेळेला मात्र सहजरित्या तुम्ही फटका खेळू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी अथक परिश्रम आणि मेहनत मात्र मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागतात. यावेळेला चांगला फटका आहे. त्या ठिकाणी फील्ड केला जाईल लॉंग ऑन रिझनमध्ये. तत्पूर्वी 1 धावा पूर्ण केली जाईल डायरेक्ट हिट परंतु दुसऱ्या धावाचा मात्र चान्स या ठिकाणी उद्भवत नाही. आणि स्कोर कार्डचा जर विचार केला तर 12 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3 आणि किती धावा जमवल्या जातील. हर्ष ऑन स्ट्राईकवर आहे. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल जो षटक आहे ना तो मात्र गोलंदाजाला माहिती आहे की कशा रित्याचं गोलंदाजी हाताळावी. पुढे येऊन थोडेसं मात्र प्रयत्न केले होते परंतु चेंडूचा टप्पा बघितला ते ॲक्युरेट हाताळला जातोय. टप्पा पडला स्विंग अँड मिस. यावेळेला बॅटीची एज लागली जाते. पॉईंटच्या रिझनमध्ये चुकी करणार नाही आणि परतावा लागेल. कमॉन डिसिक. टँकडे आणि स्कोर कार्डचा विचार केला तर 5 चेंडूच्या अखेरीस 12 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. नक्कीच फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल कारण ज्या वेळेला गोलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये जातील त्यावेळेला मात्र त्यांच्याकडे काहीतरी करण्यासारखं असावं अशा रीतीचं मात्र तुम्हाला टार्गेट सेट करून द्यावं लागेल. ते म्हणजे धाकटे डहाणू संघासमोर. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. मेहनतीशिवाय तुम्हाला मात्र फळ मिळणार नाही कारण यावेळेला संयम राखून देखील चालणार नाही कारण दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 गडी मात्र तंबूच्या श्रेणीला परतलेत म्हणजे स्वप्नील आणि हर्ष. यावेळेला स्विच इटचा पत्र परंतु चेंडू जसा पडला तसा सरळ निघून गेला. यष्टीरक्षक मात्र आपण पाहत आलोय आजच्या दिवसामध्ये वारंवार चुकी केली जाते. आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 12 चेंडू मागे फक्त 12 खर्च केले जातात. तत्पूर्वी आपण संधी देऊया कॉम्बॉक्समध्ये. कमॉन डिसेक. टँकडे आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवर मात्र आपण पाहू शकाल करणला. आणि ह्याने मात्र कमाल केलंय. आपल्या संघासाठी जी भूमिका बजवायची असते ती भूमिका मात्र अचूकरित्या मात्र मैदानाच्या आतमध्ये मात्र करतोय कारण फलंदाजीच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर ते फलंदाज आपली भूमिका अचूकरित्या पार पाडली जाते. आणि यावेळेला
शॉर्ट चेंडू. आणि जर बघायला गेलं तर फलंदाजीच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर मयूर मर्दे मात्र आपली भूमिका मात्र अचूकरित्या पार पाडतायत. आणि गोलंदाजी ट्रॅकवर जर बघायला गेलं तर गोलंदाज त्यांची भूमिका अचूकरित्या मात्र पार पाडतात. म्हणजेच जर काय तर क्रिकेटच्या पटलावर जी तुमच्याकडे भूमिका आहे ती भूमिका मात्र बजावणे गरजेचं आहे. आणि तेच मात्र यावेळेला ढाकटे डानू संघाकडून आपल्याला बघायला भेटतो गोलंदाजी ट्रॅकवर. कारण यावेळेला काय कमालीचा चेंडू, परंतु पंच च्या माध्यमातून काय दर्शवलं जाईल तर हा वाईट चेंडू आहे. वाईट डिस्ट्रिक्टला मात्र सोडून जाणारा चेंडू, अतिशय चांगला चेंडू मात्र हाताळला, टप्पा पडला आणि कुठे ना कुठेतरी एसटीला वाईट एसटीला मात्र सोडून जाणारा हा चेंडू होता. आणि धावफलक 1ने पुढे जाईल. स्कोर कार्डचा विचार केला तर 13 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. तिसरं षटक मात्र प्रगतीपथावर आहेत. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 5. आणि यावेळेला स्विचिटचा फटका, परंतु बॅटीवर संपर्क चांगला होत नाहीये. वारंवार मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत, परंतु बॅट आणि बॉलमधला चांगला कनेक्शन होत नाहीये. प्रॉपर टायमिंग नाहीये. कारण चेंडू मात्र अतिशय गतिमानरित्या येत आहेत, परंतु तेवढं तुमचं टायमिंग देखील टेपरामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेपरामेंट, टी फॉर टॅलेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. परंतु ते मात्र मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे. यावेळेला येईल आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. ठेंकेडेसे आणि धनंजय मात्र कमाल करतोय फलंदाजीच्या माध्यमातून. मागच्या वेळेला देखील धनंजय ज्या वेळेला मैदानामध्ये गेला, कारण संघ अडचणीमध्ये होता, त्यावेळेला मात्र षटकाराने संघाला मात्र एक रिलॅक्समेंट मात्र धनंजयच्या षटकाराने एक दिलं होतं. आणि यावेळेला देखील पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर जर बघायला गेलं तर षटकार. स्कोर कार्डचा जर विचार केला तर 20 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. कर्णवर हल्ला केला जातोय. अजूनही येणारे चेंडू असतील ते म्हणजे 3. यावेळेला स्विचिटचा फटका, त्या ठिकाणी काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलं जातंय. मात्र पंच सांगतायत की या ठिकाणी 1 धावा अंकित केली जाईल. 22च्या रूपामध्ये वारंवार धावा येत आहेत. कारण एसटी रिक्षा आपण पाहू शकाल मयूर आहेत, त्यांना चेंडू मात्र सापडत नाहीये. कारण गोलंदाज जर बघायला गेलं तर अक्षरशः सुरेखरित्या गोलंदाजी हाताळली जात आहे, परंतु चेंडू ज्या वेळेला गॅदर करणे गरजेचं आहे त्यावेळेला मात्र चेंडू हातातच सापडत नाही. आणि त्याच कारणामुळे वारंवार चेंडू मागे जातोय. 1 धावा अंकित केली जाते. यावेळेला सुरेख चेंडू, काय कमालीचा चेंडू हाताळला झाला. कारण ज्यावेळेला चेंडू मात्र रिलीज केला अतिशय, मात्र जर बघायला गेलं तर ब्लॉक होलचा चेंडू हाताळला गेला. आणि आता जर बघायला गेलं तर 5 चेंडूचा खेळ झालेला. 5 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 23 ऑन स्कोर कार्डावर लागल्या जातात. आता अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या चेंडूवर मात्र किती धावा येतील. आणि जयराज देखील मैदानाच्या आतमध्ये सलामीचा फलंदाज आहे, देखील मात्र कमाल करून दिले जाईल का आपल्या संघासाठी. यावेळेला काय कमालीचा चेंडू. यावेळेला यष्टिरक्षक देखील चेंज केला, परंतु यष्टिरक्षकाला देखील चेंडू सापडत नाही. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 23 ऑन स्कोर कार्डवर कमांड दिसे. टंगडेजे आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल जल्पेश. मात्र हा कमालीचा गोलंदाज आहे, कारण ह्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे. मागच्या मॅचमध्ये देखील एक इकॉनॉमिकल गोलंदाजी याने हाताळली आणि यावेळेला 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय तो म्हणजे जल्पेश. त्याच्या अगेन्स्ट मात्र आपण बघायला गेलं तर एका बाजूला धनंजय आहे, ला देखील विसरून चालणार नाही, कारण मोठा बॅटर आहे, ह्याच्याकडे क्षमता आहे. चौकार षटकार कुठल्याही क्षणी मात्र लगावू शकतो. यावेळेला बॅटची एज लागली जाते. चेंडू फाईन लेगच्या दिशेने, चुकी करणार नाही, परतावा लागेल मात्र धनंजयला. धनंजयच्या खेळीला मात्र लागते पूर्णविराम. कमॉन टीचे.
टंगडेचे चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा ही विनंती असेल, कारण जास्त वेळाचा अवधी खर्च होतोय. कारण क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून टायमर ऑन आहे, परंतु त्याचा फायदा तुम्ही घेऊ नका ही विनंती असेल. कारण 25 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायचे आहेत, परंतु तुमच्याकडून देखील सहाय्यतेची अपेक्षा असेल ही विनंती आहे. आणि प्रिन्स यावेळेला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. जल्पेश मात्र हवे झालाय. पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा गडी मात्र संपन्न केला जातोय. मात्र धनंजयचा मोठा गडी मात्र तंबूच्या आसराला परतवला जातोय. कॉन्फिडन्स लेवल हाय झाला असेल यावेळेला. चांगला फटका त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होईल गली रिझनमध्ये. तत्पूर्वी एक धावा अंकित केला जाईल. आणि 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या अखेरीस स्कोरकडचा जर विचार केला 24. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. फ्लाय झालाय. क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. अंतिम क्षणी जर बघायला गेला तर काय कॉन्सन्ट्रेशन वेळ केलं. चेंडूवर मात्र नजर ठेवली शेवटच्या क्षणा परत. आणि जयराजला मात्र तंबूचा मात्र रस्ता दाखवला जातोय. जल्पेश मात्र ऑन फायर होतोय. आणि तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जॉकीला आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊया. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल. आणि प्रणयने जर बघायला गेलं तर अचूकरित्या मात्र आपली कामगिरी पार पाडली. शेवटच्या अंतिम क्षणा परत मात्र चेंडूवर नजर ठेवली आणि चुकी केली नाही. कारण त्याला माहिती आहे सलामीचा बॅटर आहे जयराज. मात्र खेळीला मात्र पूर्णविराम लावला जातोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 24 मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आता आपण जर बघायला गेलं तर एका बाजूला राहुल आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रिन्स यावेळेला वारंवार मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहेत. आणि चांगल्या रीतीचा मात्र चेंडू मात्र रिलीज केला जातोय. वारंवार जर बघायला गेलं तर प्रेशर आहे फलंदाजावर. कारण याच्या अगोदरची मॅच देखील अशाच रीतीचं काहीतरी घडलं होतं. एका बाजूला उमरोळी होती, त्याचे मात्र गोलंदाज अक्षरशः हवी झाले होते. 42 बनवण्यासाठी मात्र मेहनत करायला लावली मात्र मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. तत्पूर्वी 1 धावा अंकित केली जाईल. आणि स्कोर कार्डचा जर विचार केला तर 25 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चौथ्या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. आणि 5 चेंडू मागे जर धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त आता 2 धावा खर्च केल्या जातात. आणि महत्त्वाचे 2 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवले जात आहे. कमाल करतोय यावेळेला मात्र जल्पेश. यावेळेला पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑफला चेंडू आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार कमॉन डिसेक. टंगडेजे 4 षटकांचा खेळ झालेला आहे. आता 5वं षटक गोलंदाजी ट्रॅकवर कोण येईल. निखिल येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. आता जर बघायला गेलं तर 5 चेंडू मात्र जो कम्मालीचे हाताळले होते 2च धावा खर्च केल्या होत्या. परंतु 1.25 चेंडू जो हाताळला कुठे ना कुठेतरी खऱ्याबरीत्या हाताळला. त्याचा पूर्णपणे समाचार घेतला मात्र प्रिन्सने आणि चेंडूला लगेच कन्वर्ट केला. 6 धावा करता पुढे येऊन मात्र लॉंग ऑफच्या रिझनमध्ये फटका खेळला आणि सक्सेसफुल ठरला. आता मात्र जर बघायला गेलं तर कॉन्फिडन्स लेवल हाय असेल. कारण येणारे षटकं मात्र 2 आहेत. म्हणजे चेंडू तुमच्याकडे असतील 12 आणि धावा किती बनवल्या जातील हा देखील प्रश्नचिन्ह आहे. 31 धावा मात्र स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. आणि गोलंदाजी ट्रॅकवर निखिल आहे. हा देखील चांगल्या रीतीचा गोलंदाज आहे.
असं म्हणायला देखील हरकत नाही. धाकटे डहाणू संघाकडून जर बघायला गेलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी षटक हाताळण्याचा गोलंदाज कोण असेल तर तो म्हणजे निखिल. चला स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. आता तुमच्याकडे टायमर जर बघायला गेलं तर 9 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं हाताळायची आहेत. ह्याच्याकडे लक्ष असू द्या. चला स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. यावेळेला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू वारंवार फाईन लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण बघू शकतात. कर्तव्य आहे त्या ठिकाणी मात्र कर्तव्य आपल्या अचूकरीतीने मात्र बजावतोय आणि यावेळेला चुकी केली जाते. जर बघायला गेलं तर कॉलिंग केली नाही आणि त्याच कारणामुळे रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावं लागेल. यस आपण संधी देऊया डिस्क जॉकीला. कमॉन डिसे. चला नवीन बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा. टंगडे जे यस या ठिकाणी आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकाल की काय घडलंय. या ठिकाणी चांगल्या रीतीचं फील्ड केलं कर्तव्याने. कारण आणि फील्ड केल्यानंतर जर बघायला गेलं तर ॲक्युरेट थ्रो मात्र फेकला गेला. ते म्हणजे यष्टिरक्षकाच्या हातामध्ये त्या ठिकाणी मयूर वर्धे आहेत. त्याने अचूकरित्या टिपला आणि यावेळेला मात्र यस प्रिन्सला परतावं लागेल. कारण बघायला गेलं तर क्रॉस मात्र झाला नाही. कारण राहुल जो आहे तो मात्र नॉन स्ट्राईक खेळला. ज्या क्रीजमध्ये होता त्या क्रीजमध्येच उभा राहिला शेवटच्या अंतिम क्षणा परत. परंतु प्रिन्सने उडी मारून क्रीजमध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु काही फायदा झाला नाही. कारण जर बघायला गेलं तर जी नॉन स्ट्राईक खेळण्याची क्रीज आहे त्या क्रीजमध्ये मात्र राहुल शेवटच्या क्षणा परत मात्र उभा राहिला आणि त्याच कारणामुळे प्रिन्सला मात्र परतावा लागेल तंबूच्या आसरेला. पहिला स्कोर कार्डचा विचार केला तर 31-32 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर जर बघायला गेलं तर मात्र विकेटचं पतन होतंय. प्रिन्स मात्र चांगली कामगिरी करत होता. एक षटकार मात्र त्याच्या बॅटमधून आला होता परंतु नाखुश असेल. रनआउटच्या रूपामध्ये ज्यावेळेला मात्र तुम्हाला परतावं लागते त्यावेळेला नक्कीच थोडेसे नाराज असेल. कारण हे प्रेझेन्स ऑफ माइंड तुम्हाला यूज करणे गरजेचं आहे. आणि राहुलने ती थोडीशी चुकी केली का काय येत्या काळात त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल. कारण क्रिकेटच्या पटलावर जर तरला थारा नाही आहे. अशा रीत्याची तुम्ही चुकी करणार तर त्या चुकीला मात्र तुम्हाला सामोरे जावे लागेल. पहिला चेंडू मात्र सुरेखरित्या हाताळला यावेळेला निखिलने. चला स्पीडअप असू द्या ही विनंती असेल. पाचवं षटक आहे गोलंदाजी ट्रॅकवर निखिल आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल ध्रुवेश. यावेळेला ॲक्युरेट प्रॉपर टायमिंग आहे. जणू काही पवेलियन मधूनच सेट होऊन आला होता की काय. आल्या चेंडूला पाठवून दिलं जाते आउट ऑफ द पार. 6 धावा करता षटकार. व्हॉलेंटियर्सला विनंती असेल चेंडू लगेच पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. टंगडे निखिलवर हल्ला केला जातोय आणि ध्रुवेश मात्र कमाल करतोय. 6च्या धावा मात्र या स्कोर कार्डवर लागल्या जातील. 38 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अतिशय सुरेख मात्र देखणा फटका मात्र यावेळेला ध्रुवेशच्या बॅटमधून बघायला भेटला. यावेळेला पुन्हा मोठा हिटच्या शोधत होता परंतु यावेळेला चेंडू जागला आहे. पंच सांगतायत की लेग बिफोरच्या माध्यमातून मात्र यावेळेला एक लेग बायच्या रूपामध्ये 1 धावा अंकित केली जाईल. 1च्या मदतीने स्कोर कार्डचा जर विचार केला तर 39 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. धावा येत आहेत असं म्हणायला देखील हरकत नाही.
यावेळेला फुल टॉस आहे, चेंडू कुठवर जाईल, क्षेत्ररक्षण आहे प्रणय, चुकी करणार नाही, परतावा लागेल. टँकडे चला स्पीडअप असू द्या, विनंती असेल. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा जर विचार केला 39 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. राहुल मात्र एक धावा बनवून मात्र निराश मनाने तंबूच्या आसऱ्याला परतत असताना थोडेसे नाखुश असतील, कारण मोठ्या हिटच्या शोधामध्ये आहे. कारण ध्रुवेश आहेत एका बाजूला, जर बघायला गेलं तर नवीन बॅटर मैदान जॅकी. आता या 5व्या षटकातले अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडू मागे मात्र किती धाबा जमवल्या जातील, जॅकीच्या बॅटमधून मात्र धाबा बनल्या जातील का, हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कारण नॉन स्ट्राईक एंडला जर बघायला गेलं तर ध्रुवेश आहे याच्या बॅटमधून एक षटकार आलाय, घातक ठरतोय गोलंदाजाचा करता. चला स्पीडअप असू द्या. यावेळेला अकोटपर्यंत चेंडू होता, अर्ध्यावर चेंडू मात्र टाकला होता, परंतु पूर्णपणे समाचार घेऊ शकले नाही. कारण जर बघायला गेलं तर अतिशय वेगवान चेंडू आला, पुलचा फटका होता, परंतु सक्सेसफुल ठरला असतं, परंतु बॅट आणि बॉलमधला काही कनेक्शन झालं नाही आणि त्याच कारणामुळे निर्धाव पद्धतीचा चेंडू 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. स्कोर कार्डचा विचार केला 39. यावेळेला हळूवारपणे खेळून काढला जातो. गल्ली रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, एक धावा अंकित केली जाईल, दुसरीचा प्रयत्न होईल का, आणि यस दुसरीचा प्रयत्न झालाय आणि डायरेक्ट हिट, परतावा लागेल ध्रुवेशला देखील. तंबूच्या आसरेला 5 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा जर विचार केला तर 40 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. कमॉन्टेचे टँकडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. वेद आणि एका बाजूला आपण पाहू शकाल चॅकी असेच बॅटर मात्र, आणि 6वा षटक गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल जल्पेश, जो मात्र कमाल करतोय तोच यावेळेला 6वा षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला काय कमालीचा चेंडू आहे, यावेळेला कॉन्फिडन्स लेवल हाय असेल, कारण नवीन बॅटर ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये असतो त्यावेळेला गोलंदाजाला मात्र गोलंदाजी हाताळण्यासाठी सोपं असते, कारण तो मोठे बॅटर मात्र तंबूच्या अस्त्राला परतले जात आहेत. आता परत जर बघायला गेलं तर 7 गडी मात्र तंबूच्या अस्त्राला परतले जात आहेत. स्कोर कार्डचा विचार केला तर 41 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. यावेळेला कम्मालीचा चेंडू सरळ मात्र ब्रह्मास्त्र यूज केलं आणि ॲक्युरेट यावेळेला चेंडू मात्र स्टंपांमध्ये टाकला जातोय आणि गडीच्या रूपामध्ये परतावा लागेल. चला स्पीडअप असू द्या, नवीन फलंदाज त्वरित मैदानाच्या आतमध्ये जा. दोन चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 41 स्कोर कार्डवर लागले जात आहेत. आता येणारे चेंडू असतील ते म्हणजे 4 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल यश येतोय आणि तब्बल 8 गडी मात्र तंबूच्या अस्त्राला परतले जात आहेत. आता 4 चेंडू मागे किती धावा जमवल्या जातील, 41च लागल्या जात आहेत. वारंवार जर बघायला गेलं तर 50च्या पुढे जर गेलं तर मात्र एक सन्मानजनक स्कोर मात्र आपल्या संघासाठी ठरला जाईल, कारण समोर देखील मात्र घातक बॅटर आहेत, त्यांच्या अगेन्स्ट मात्र तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला काय कमालीचा चेंडू, टप्पा पडला, स्विंग अँड मिस अतिशय सुरेख, मात्र फलंदाज बघतच राहिला की हा कोणत्या रीतीचा चेंडू आहे
अतिशय गतिवान चेंडू. या चेंडू खेळण्याकरता तुम्हाला आधीच मात्र तयार राहायला लागेल, कारण प्रश्न विचारले जातात जलपेचच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर आहे की या चेंडूवर किती धावा. यावेळेला चांगला फटका आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलं जात आहे, त्या ठिकाणी फील्ड करेल. तत्पूर्वी एक आणि पंचाचं बोट आकाशाकडे परतावा लागेल. दुसरी धावा मात्र रिस्की धावा घेतली आणि त्याच कारणामुळे रनआउटच्या रूपामध्ये मात्र परतावा लागेल. 4 चेंडूचा खेळ झाला आहे. 4 चेंडूच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 42 रन स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. कमॉन डीसी. टँकेडेसे. आणि आता जर बघायला गेलं तर शेवटचा गडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे, कारण 9 गडी मात्र तब्बल तंबूच्या आसऱ्याला परतले जात आहेत. स्कोर कार्डचा विचार केला तर 42 ऑन स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. अजूनही चेंडू येणारे असतील ते म्हणजे 2 सहाव्या षटकातले. यावेळेला हळूवारपणे खेळून काढला जातोय. 1 धावा अंकित केली जाईल. 1 धावावर समाधान. आणि उर्वरित शेवटचा चेंडू. या चेंडूवर किती धावा जमवल्या जातील. स्कोर कार्डचा विचार केला 43 ऑन स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. उर्वरित शेवटचा चेंडू 6व्या षटकातला. समोर आपण पाहू शकाल वेध आहे आणि वेध घेईल का अचूकरित्या मात्र चेंडूचा नक्कीच बघण्याकारक ठरेल, कारण या चेंडूवर मात्र मोठा हिट येईल का हा देखील प्रश्नचिन्ह आहे. 43 स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत का गोलंदाज हवी होईल, कारण हवी आहे गोलंदाज. फक्त 2च धावा खर्च केल्या जात आहेत. जलपेश गोलंदाजी ट्रॅकवर 6वा षटक आणि 6व्या षटकातला अखेरचा चेंडू मात्र रिलीज केला जाईल. यावेळेला काय चेंडू हाताळला जातोय. हळूवारपणे मात्र खेळून काढला जातो. ब्लॉकहोलचा मारा होता, तेवढाच ताकदीचा फटका. षटकाच्या अखेरीस स्कोर कार्डचा विचार केला तर 44 आणि 45 धावाचं मात्र टार्गेट सेट करून दिले जाते, ते म्हणजे MS11 झाई संघासमोर. तत्पूर्वी आपण संधी देऊया डिस्क जॉकीला आणि विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या ही विनंती असेल. कमांड डिझाईन.
चला शेवटची मॅच आजच्या रात्रीची आपण बघू शकतात. एक बाजूला आशिष लॉजिस्टिक धाकटी डाणू आणि त्यांच्या विरुद्ध आपल्या टीम पाहायला मिळते. ती म्हणजेच MS11 झाई संघ आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथे जे 45 धावेचं टार्गेट आहे म्हणजे 44 वर 9 बनवले. मागच्या मॅचमध्ये देखील असंच पाहायला मिळालं. सुरुवात ही कमालीची केली होती दांडीबस संघाने आणि त्यानंतर मात्र कमबॅक केला होता धाकटी डाणू संघाने. आणि पुन्हा एकदा तेच पाहायला मिळते. 44 मध्ये मला तर वाटते 3 षटकार 2 चौकार ते 3 चौकार पाहायला मिळते. म्हणजे 30 धावा ह्या मोठ्या हिटच्या आहेत. आणि सिंगल डबल जो क्रिकेटचा श्वास, क्रिकेटची लाईफ लाईन ज्याला म्हटलं जातं ते कुठे ना कुठे पाहायला मिळालं नाही. आणि त्यामुळे का होईना 44 पर्यंत पोहोचल्या. पुन्हा एकदा छोटं टार्गेट 45 चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये निखिल आणि त्याच्या जोडीला आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतो म्हणजेच मयूर मर्दे. 45 बनवा. आणि उद्या पहिली मॅच म्हणजे आजच शुक्रवारी फ्रायडे पहिलीच मॅच खेळण्यासाठी सज्ज राहा. तेज ऊर्जा पासळ आणि त्यांच्या विरुद्ध या मॅच मधला विनर. दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक. इथे मात्र उलटी गिनती चालू. 5 4 3 2 1. पहिला चेंडू क्रॉस बॅटीने फटका फसलाय. इथे मात्र नो मॅच लँडमध्ये बघायला गेलं तर यावेळेस पहिला चेंडू क्रॉस बॅटीने सजवला होता. फटका फसला देखील होता परंतु नो मॅच लँडमध्ये पडतोय. 2 धावांनी सुरुवात झालाय. हेमंत मर्देने हे मैदान अक्षरशः गाजवलं. खास त्यांची बॅटिंग बघायला दूरवरून प्रेक्षक वर्ग यायचे याच मैदानावर. महिला वर्ग देखील आनंद घ्यायचा. आणि इथे मात्र त्यांचे सुपुत्र आपण बघू शकतात की मयूर मर्दे आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करताना. कित्येक वर्ष ओलांडली परंतु हे मर्दे फॅमिली आपण बघू शकता या मैदानावर ही स्पर्धा गाजवत असताना पाहायला मिळतात. अक्षरशः धाकटी डाणू सांगितलं म्हणजे तो दरारा, तो दबदबा होता. तो दरारा आणि दबदबा पाहायला मिळतोय पुन्हा एकदा 2024 मध्ये आपण बघू शकतात. पहिल्या चेंडू 2 ने सुरुवात. झाई टीम आहे. काय कमालीचा फटका मनगटीचा वापर केला जातोय परंतु इकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. इथे 2 धावा अंकित केल्या जाते परंतु 2 धावा थांबवल्या देखील जातील. इकडे मात्र आपण बघू शकता सडपातळ बांधा हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो आणि हे करणं गरजेचं आहे. भले टार्गेट मात्र 45 आहे परंतु हे नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. आता रात्रीचे 1:30 वाजलेत. इथे मात्र 2-4 विकेट चांगले मिळाले तर मात्र हे 45 धावा देखील थांबवले जातील. एका बाजूला झाई देखील तयार आहे. दुसऱ्या बाजूला धाकटी डाणू देखील तयार आहे. 2 मध्ये झाले 4. मयूर तयार. शॉर्ट चेंडू अगदी वेगाने टाकला जातोय. आजच्या रात्रीमध्ये बघायला गेलं तर धनंजयने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेली आहे. हा गोलंदाज हुकुमी एक्का म्हणून आपण बघू शकतात यावेळेस ओळखला जातो. वो कहते हैं ना अपना इक्का तब बाहर निकालो जब सामने वाला अपना बादशाह दिखाए. आणि इथे आपण बघू शकतात की समोरच्यांनी मात्र धारदार गोलंदाजी केलेली आहे. आता धारदार गोलंदाजी करावी लागेल. शॉर्ट चेंडू अगदी मात्र जोरवार खेळण्याचा प्रयत्न होता. क्या बात आहे. लेग कटर गोलंदाजी. थोडा चेंडूवर बोटं फिरवली. हे व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. डॉट चेंडू येत आहेत. 45 हे बनवायचे आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट. आतापर्यंत ससे मारलेत, हरिण मारलेत परंतु आता वाघ समोर आलाय. तर वाघासमोर लढताना कोण मात्र इकडे बाजी मारणार बघूया. सुपर मात्र कामगिरी. इकडे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक अगदी झोळीमध्ये चेंडू होता. मैदानाच्या बाहेर बघायला गेलं तर प्रेक्षकांमध्ये देखील एक स्पर्धा सुरू आहे. ती म्हणजेच संघ कोणता पुढे जाईल. एकमेकाने आपापला संघ वाटून घेतला आहे परंतु बघायला गेलं तर कोणता एकच संघ पुढे जाणार. इथे कोणाचा अंदाज बरोबर ठरेल हे प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नाचं उत्तर मैदानाच्या आतमध्ये ठरेल. आणि आतापर्यंत जर बघायला तर प्रिडिक्शन जे कल्पेश भाऊ आहेत आपण बघू शकता त्यांचं आतापर्यंतचं प्रिडिक्शन अगदी बरोबर. म्हणजे गेल्या 7 ज्या रात्री आपण बघू शकतात एकच चुकलेला आहे. 6 अगदी अचूक आलेले आहेत. आणि आजच्या रात्रीमध्ये देखील त्यांचा एक संघ आहे जो खेळत आहे आणि त्याच्यावर डाव त्यांनी लावला आहे. आणि बघूया इथे मात्र कोण जिंकणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जायला अगदी कॅचेस विन मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही कॅच सुटले की मॅच सुटले येणारा वेळ येणारा क्षण सांगेल. मयूर मर्दे अगदी फॉर्मला हा फलंदाज पाहायला मिळतो आणि त्याची तुम्ही कॅच सोडताय. अगदी सोडू नका. ज्याप्रमाणे IPLचं 2024 विराट कोहलीने अगदी अक्षरशः दाखवलं का मला रन मशीन म्हणून ओळखलं जातं. 700+ धावा केल्या आणि इथे देखील मात्र मयूरने धावा केल्यात. निखिल मात्र स्ट्राईकला आहे. एज लागलंय. काय कमालीचा चेंडू हाताळला जातोय. अगदी मात्र आउटस्विंग इनस्विंग दोन्ही बाजूला वळण्याची ताकद आपल्याला पाहायला मिळते. ही कला मात्र आपण बघू शकतात अवगत आहे.
धनंजयमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 6 पाहायला मिळतात. 45चं आव्हान देत असताना 6 इकडे स्कोर कार्डला पाहायला मिळतात. येथील चेंडू असतील 30 आणि 30 चेंडूमध्ये बनवायचे 39 एटीजे बजाव. एक बाजूला मोतीलाल शाह, दुसऱ्या बाजूला आशिष परब, अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात आशिष प्रोजेक्स्टिक धाकटी डहाणू आशिष परब यांचा संघ बॅटिंग करताना आणि MS11 छाई म्हणजेच मोतीलाल शहाचा संघ फिल्डिंग करताना पाहायला मिळते. जणू काय IPL बघतोय की काय. महत्त्वाची लढत, जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनलमध्ये जाईल आणि क्वार्टर फायनलमध्ये गेल्यावर या स्पर्धेमध्ये काही ना काही घेऊन जाणार, कारण की 8 बक्षीस आहेत या स्पर्धेमध्ये. बघायला गेलं तर किमान 5,000 तरी या स्पर्धेतून घेऊन जाणार. इकडे पहिलाच चेंडू अगदी बघायला गेलं तर पहिलाच दाखवून ठेवलं होतं की हा स्ट्रोक खेळतोय मी, बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि वेगाने चेंडू टाकला जातोय. बसल्या कारणाने फुलटच चेंडू होता, मात्र तो खेळता आला आणि निखिलच्या बरोबर आपण बघू शकतात यावेळेस पाहायला मिळतोय तो म्हणजेच मयूर मर्दे. 1 ओव्हर 1 चेंडूचा खेळ झाला. पॉवर प्ले आव्हान आहे. 3 खेळाडू 38 सगळं बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. झाई देखील माहिती आहे त्यांना त्यांची ताकद कुठे आहे. इकडे उंच गेलाय, काय कॅच होणार, अगदी पुढे चेंडू पडतोय. यावेळेस मात्र 2 बाउन्स सीमारेषा पार येतोय चौकार. 4 धावा मिस टाइम झाला तरी देखील मात्र 4 धावा पाहायला मिळतात. एडीजे डीजे मास्टर. चौकार आल्यावर आशिष परबच्या चेहऱ्यावर स्मित हास्य, डॉट विकेट आल्यावर MS मोतीलाल शहाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. कोण जिंकणार, कोण आणणार. स्कोरबोर्ड 4ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार करा. 10 धावा धावपलकावर, 45 बनवायचे, 35 धावेची गरज आहे 28 चेंडूमध्ये. इकडे लोअर फुलटॉप चेंडू आहे, फटका स्विंग केलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चुकी करणार नाही. आला विकेट, गरज होती या विकेटची. निखिल बॅक टू डक आउट. यस डीजे. नवीन बॅट्समन विनीत मैदानाच्या आतमध्ये जातो. यावेळेस चेंडू असतील ते म्हणजेच 3 बाकी दुसऱ्या षटकामधले 10 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. अगदी मात्र टफ फाईट, हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट आपल्याला पाहायला मिळते. जब तक बेस्ट नहीं तब तक रेस्ट नहीं. कौन जीतेगा कौन हारेगा आने वाला वक्त और समय बताएगा. वेळेत खेळ होणं गरजेचं आहे, नाहीतर वेळ तुमचा खेळ करण्यासाठी इथे तयार राहिला आहे. गोलंदाज तयार मिस्टर जयराज. शॉर्ट पिच चेंडू अगदी लेग कटर डीपमध्ये क्षेत्ररक्षक. गोलंदाजाचं कौतुक करेल मी, अक्षरशः कौतुक करेल की ज्या रीतीने फील्ड प्लॅन आहे ना त्या रीतीने गोलंदाजी होत असताना अगदी मात्र आपण बघू शकतात उजव्या हाताच्या फलंदाजासाठी स्विचेससाठी मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलं आहे. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट पाहायला मिळते आणि त्यानुसार गोलंदाजी देखील होत असताना चेंडू फेकून झाले. 4-10 बनवले 11 गडी बाद. अक्षरशः ही टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळते. झाई संघाचा खेळ देखील पाहिलेला आहे. नेहमीच मात्र लढण्यासाठी तयार असतो. क्रॉस बॅटीने फटका सजवला आहे. मयूरला एक मात्र जीवदान मिळालं आहे आणि षटक संपल्यानंतर जर बघायला गेलं तर थोडी नाराजगी धनंजयने देखील मात्र दाखवली. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 12 धावा धावपलकावर लागल्या जात आहेत.
शेवटचा चेंडू मात्र यावेळेस शेवटचा चेंडू देखील डॉट येत असताना बघा सुरुवात काय कडक झाली होती यावेळेस धाकटे डावणू संघाची, परंतु 2 षटकामागे धावा झाल्या त्या म्हणजेच 12. एक धारदार गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळते. आता चेंडू असतील 24 आणि 24 चेंडूमध्ये बनवायचे 33 बरोबर 8.25ची सरासरी इकडे मेंटेन करायची आहे प्रत्येक षटकामध्ये. देऊया संधी डीजे जॉकीला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे जॉकी. एक बाजूला धाकटी ढाणू, दुसऱ्या बाजूला झई आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे मात्र आतापर्यंत जर बघायला गेलं तर ही मॅच अगदी बरोबरीत आहे, कारण की 4 ओव्हरमध्ये 33 धावा बनवू शकतात. एक बाजूला मात्र मयूर मर्दे देखील आहे, विनीत देखील मात्र चांगले फटकेबाजी करू शकतो, परंतु समोर धारदार गोलंदाजी आहे. धनंजय आणि जयराज ही जोडी कमाल करते. चला थोडं स्पीडअप ठेवा, खेळायला विनंती असेल फिल्डिंग टीमला. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच अगदी बघायला गेलं तर योग्य वेळेवर मात्र मॅच सुरू झाला आणि योग्य वेळेवर जर बघायला गेलं तर आपण मॅच संपली जातील. आजचा दिवस रात्रीचा खेळ संपला जाईल. रात्र वैराची आहे आणि ही मात्र ऑन साईडला बेकावून मारण्याचा प्रयत्न होता. अगदी वेगाने चेंडू टाकला जातो. सिंगल मात्र नक्की असेल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आपण बघू शकतात. खूप मोठी भूमिका असते क्षेत्ररक्षकाची. आपल्या एका फोनवर मात्र फक्त फिल्डिंगसाठी जो क्षेत्ररक्षक मॅच खेळायला येतो त्याला मात्र विसरून चालणार नाही. आणि आपण बघू शकतात की कधी काही फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात ज्यांना कधी बॅटिंग भेटत नाही, कधी गोलंदाजी भेटत नाही, फक्त क्षेत्ररक्षणासाठी मात्र आपल्या टीमसाठी ते मैदानात उतरतात आणि आपला अमूल्य वेळ देत असताना यावेळेस बघू शकता क्रिकेट श्वास आहे, क्रिकेट जीवन आहे. काय घडते इकडे मैदानाच्या आतमध्ये भीमर पाहायला मिळतोय. नोचा इशारा आलेला आहे. अगदी फुलटच चेंडू होता, परंतु वेगावर स्वार गोलंदाज. किपरचं मी कौतुक करेल. इकडे मात्र खूप चांगला मात्र चेंडू उडवलाय जॅकीने. धावसंख्या 14 पाहायला मिळते. 2 ओव्हर 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये धनंजयने 6 खर्च केला. दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू मात्र 1 सिंगल आणि 1 नो चेंडू फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल विनीत ऑन स्ट्राईक. हातखोळीची संधी विनीतला. यावेळेस कमालीचा चेंडू डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते. सुपर गोलंदाजी अगदी वेगावर स्वार गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते धनंजय. त्यामुळे मात्र अजूनही प्रेक्षक वर्ग आपण बघू शकतात ही मॅच पाहण्यासाठी इकडे उभा आहे. आणि खरोखरच जे प्रेक्षक वर्ग मात्र अजूनही उभे आहेत त्यांचं खरोखरच स्वागत स्पर्धेमध्ये. यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या प्रेक्षकांचं देखील स्वागत. बऱ्याचशा शुभेच्छा आपल्या संघाला यूट्यूबच्या माध्यमातून देखील दिल्या जातं. हा आता मात्र हा बदललेला काळ आहे. बघायला गेलं तर जर 15-20 वर्षा अगोदरचा विचार केला मात्र मॅच झाल्यानंतर सकाळी प्रत्येकजण विचारायचे की काल जिंकला कोणता संघ पुढे गेला, परंतु आता असं विचारायची गरज लागत नाही. इथे मात्र सरळ आपल्याला पाहायला मिळते की यूट्यूबला ही स्पर्धा असते. घर बसल्या आपण टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतात. मोबाईलच्या माध्यमातून स्पर्धा पाहू शकतात. काय सुपर चेंडू अक्षरशः यॉर्कर. उत्तर नव्हतं मात्र यावेळेस फलंदाजाकडे फक्त रोखण्याचं काम केलं. 1 धाव असेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस आपण बघू शकतात टॉप क्लास लाईव्ह ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल आपल्याला पाहायला मिळते. आणि आपण बघू शकता कमेंट्स देत असताना स्वीट 16 एक विकेट 16 मध्ये 16 आतापर्यंत झालेले आहेत. स्विंग अँड मिस. क्या बात आहे. अक्षरशः काही समजत नाही आहे. हे प्रश्न विचारले जातात गोलंदाजीच्या माध्यमातून, उत्तर फलंदाजाकडे नाही आहे. अगदी मात्र बघायला गेलं तर अचूक टप्पा आणि स्विंग आपल्याला पाहायला मिळतोय. वेदक महाराज याला म्हटलं जातं. आता मात्र सोपा पेपर हळूहळू कठीण होत असताना कधी कधी मात्र कठीण पेपरमध्ये देखील जास्त मार्क पडतात आणि कधी कधी सोप्या पेपरमध्ये देखील कमी मार्क पडतात. परंतु इकडे फटका स्विंग केलाय विनीत नावाचा शंकनाथ करत निघून जाणार सीमारेषा पार. येतोय षटकार 6 धावा. एडीजे थँक्यू डीजे मास्टर.
6 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 3 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा. अगदी बरोबरीत मॅच सुरू असताना आता 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये बनवायचे 23. गुणलेखक कर्णेश पाटील माझ्यासोबत जोडला जातोय आणि आपण बघू शकतात मेगा स्क्रीनवर उद्याचे जे ड्रॉ पडले आहेत, लॉट सोडवले आहेत ते मात्र आपल्याला पाहायला मिळतात. तेज ऊर्जा पाचतळ आणि त्यांच्या विरुद्ध 30/5/2024चा विजेता म्हणजे आजच्या रात्रीचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर दुसरी मॅच असेल 40+चा संघ SRG परनाळी आणि त्यांच्या विरुद्ध मैत्री पालघर, मैत्री 11 पालघर. तिसरी मॅच असेल शिवाजीनगर सालवड आणि त्यांच्या विरुद्ध खैरा पाटक गावदेवी. त्यानंतर चौथी मॅच असेल यंग स्टार पास्तळ आणि त्यांच्या विरुद्ध ध्रुव 11 सातपाटी. अशी आपल्याला मॅच पाहायला मिळेल. फायर क्रिकेट आयोजित डे अँड नाईट क्रिकेट स्पर्धा 2024चा आपण बघू शकतात महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू आणि फळीचं द्वंद्व, फायर पास्तळ चषक. इथे कोण कोणाचं आव्हान टिकवून ठेवेल, इथे कान मंत्र मैदानाच्या आतमध्ये जाऊन दिला जातोय. इथे मात्र धावा झाल्या त्या म्हणजेच 22 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 षटकामध्ये मात्र बनवायचे ते म्हणजे 23. मागच्या चेंडू षटकार खेचला, अगदी बरोबरी चालवतं सर्व काही, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक वेळेस चेंडू हा चांगलाच पडेल असं नाही, कधी कधी मात्र एखाद चेंडू खराब देखील पडला जातो. परंतु इथे पुन्हा एकदा स्ट्रॉंग झोनमध्ये पाहायला मिळते बॅटिंग टीम ही जागा बनवली, कारण की मागच्या षटकामध्ये रीड केलं होतं मयूरने. तुम्ही मयूरला संधी दिली, आता मात्र जेव्हा जेव्हा त्याच्या बॅटमधून धावा बनतील कुठे ना कुठे मनाला लागतील. चौकार येतोय एडीजे. थँक्यू आशिष परब. आता मात्र पुन्हा एकदा त्यांचा संघ ड्रायव्हिंग सीटवर येत असताना चौकार आणि त्याच्याबरोबर आपण बघू शकता भावेश पटेल त्याचे परममित्र इकडे उपस्थित आहेत. ही मॅच पाहण्यासाठी फटका स्विंग केलाय, इथे फसलाय. दुसरा कॅच ड्रॉप. हा प्रेशर असतो, प्रेशर में कुछ बिखरते कुछ निखरते. अक्षरशः खराब होत असताना ही कॉलिंगच खराब आहे. इथे विकेट बहाल केला जातोय विनीत सारखा मोठा मोहरा. मात्र इकडे आपण बघू शकता मैदानाच्या बाहेर येत असताना 1 धाव आली होती आणि त्यानंतर मात्र विकेट. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 27. 27 चेंडू असतील ते म्हणजेच 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये बनवायचे 18. डीजे लवकर पाठवा बॅट्समन. थँक्यू डीजे मास्टर. नवीन बॅट्समन जल्पेश भारी मैदानाच्या आतमध्ये जातोय. मागच्या चेंडूवर मात्र हा महत्त्वपूर्ण विकेट रनआउटच्या रूपामध्ये. थोडी कॉलिंगमध्ये गडबड झाली. संघाचा संघनायक जल्पेश भारी बॅक टू डगआउट. मयूर 2 संधी दिलेल्या आहेत. चाय में डुबा हुआ बिस्किट, प्यार में पड़ा हुआ लड़का और प्रेशर में आया हुआ बल्लेबाज, गेंदबाज और फील्डर किसी काम का नहीं होता है. आणि 2 संधी दिल्यात तुम्ही मयूरला. मग मॅच आहे, मॅच कधीही मात्र कुठेही फिरू शकते. क्रिकेटचा खेळ रंग बदलणारा खेळ आहे. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो क्रिकेटचा खेळ देखील रंग बदलतो. नेहमीच पाहिलेला आहे. पहिलीच मॅच यावेळेस पहिल्याच दिवसातली बघायला पहिल्या रात्री शेवटची मॅच 18मध्ये 14ची गरज असताना मॅच 1 चेंडू 2 पर्यंत आली होती आणि 1 चेंडू 2 वर कॅच ड्रॉप झाल्यावर मात्र मैत्री 11 पालघर संघ विजेता ठरलाय. हा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. म्हणजे सुरुवातीला जर बघायला गेलं तर मैत्री 11 जर तिकडे पराभूत झाला त्यांना झोप लागली नसती, परंतु इथे बघायला गेलं तर मॅच अजूनही ऑन आहे. शॉर्ट चेंडू होता, अगदी जाऊ दिला. खराब चेंडू, लाईन खराब. इथे मात्र वाईट करार. स्कोरबोर्ड 28. चेंडू असतील ते म्हणजेच 15 चेंडूमध्ये बनवायचे 17. 15 चेंडू 17 धावा. 17 थांबवायचे आहेत गोलंदाजाला 15 चेंडूमध्ये. विकेट घ्यावे लागतील. यावेळेस आपण बघू शकतात पुन्हा एकदा मात्र यावेळेस चांगला चेंडू आहे. थोडा शफल झाला तर वाईट आपण बघू शकतात जी लाईन आहे ती वाढली जाते आणि त्यामध्ये मात्र यावेळेस चेंडू फेकला जातो. डॉट चेंडू. 14 चेंडू आणि 14 चेंडूमध्ये धावा बनवायचे 17. गोलंदाज जयराज. बॉल फटका स्विंग केलाय. लॉंग ऑन रिजनला मात्र इकडे 1 धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 29. 29
अजूनही मात्र बघायला गेलं तर शेवटचा चेंडू बाकी असेल. 13 चेंडू आणि 13 चेंडूमध्ये 16 बनवायचे आहेत. यानंतर येणारा महत्त्वपूर्ण षटक असेल, खास करून हा चेंडू महत्त्वपूर्ण असेल. जो षटकार आला तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर, तिथे मोमेंटम पाहायला मिळाला. ओहो, अगदी मात्र यावेळेस गोलंदाजी कमालची. एक चौकार नक्की आला, मात्र त्यानंतर मात्र आपण बघू शकता सुपर कमबॅक केलाय. एक कॅच ड्रॉप झाला या ओव्हरमध्ये मयूर मर्देचा. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये बनवायचे 16. हे डीजे थँक्यू डीजे मास्टर. 12 चेंडू 16 धावा. अगदी 8 रात्रीमध्ये खेळ जो आहे अगदी वेळेवर आणि व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच एकदम तंटामुक्त, कोणताही मात्र बघायला गेलं तर या स्पर्धेमध्ये अडचण आली नाही. आणि उद्या देखील मात्र हीच अपेक्षा केली जाईल सर्व संघांकडून. खास करून पहिली मॅच उद्या मात्र कोणाची इकडे बाब मांडली जाणार नाही. उद्या ठीक 3:30ला रिपोर्टिंग टायमिंग असेल, हे लक्षात घ्या. दोन्ही टीम तेज ऊर्जा पास्तळ आणि या मॅचमधला विनर 3:30 वाजता इकडे रिपोर्टिंग टायमिंग असेल आणि 3:45ला टॉस केला जाईल आणि 4 वाजता पहिला चेंडू पडला जाईल, हे लक्षात घ्या. कमिटीचे उद्या कडक नियम असतील, हे लक्षात घ्या. ठीक मात्र आपण बघू शकतो आमची जी एंटायर टीम आहे, खास करून यूट्यूब चॅनलची डीजे मास्टर आणि कमिटी मेंबर्स सुधीरजी घरत अँड टीम ही जुडली जाईल. दुपारची 3 वाजता इकडे जोडले जातील आणि तुम्हाला अर्धा तास एक्स्ट्रा दिलेला आहे. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. वर आता मात्र 2 गडी बाद. 11 मध्ये 16ची गरज. पुन्हा एकदा डॉट येतोय. पंछियों को आसमां मिलेगा ये उनके खुले हुए पंख बोलते, खिलाड़ियों को मंजिल मिलेगी ये उनके हौसले बोलते, गर्दिश में उम्मीद का तीर जिंदा रखो जो तुम्हें हौसला देगा. आणि इकडे मात्र आपण बघू शकतात 2 डॉट. तिसरा येईल का? अगदी पुढे पडतोय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण होणार. कमालीची गोलंदाजी होत असताना गोलंदाज पाहायला मिळते ध्रुव. 1 रन असेल. कोण जाणार पुढे, झाई की धाकटी ढाणू? इथे मोतीलाल शाह आनंदी होणार, खुशीने जाणार घरी, की मात्र आशिष परब इथे मात्र खुश होणार. बघूया. एक 14 धावेवर खेळतोय मयूर आणि स्ट्राईकवर असेल. 30 धावा धावपलकावर लागले जात आहेत. 9 चेंडूमध्ये 15ची गरज. अगदी चुकीचा मात्र यावेळेस बघू शकतात चेंडू आपण बघू शकतात. अगदी मात्र समोरून चेंडू काढला जातोय. क्रॉस बॅटीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला. काय कमालीचा यावेळेसचा चेंडू टाकला जातोय. सुपर गोलंदाजी थ्रू युवा टॅलेंट. फटका स्विंग केला आहे. इथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू निघून जाणार सीमारेषा पार. चौकार एकच आहे जो बॅट्समन लढतोय आणि त्यालाच तुम्ही 2दा संधी दिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा मात्र स्ट्राईकवर येतो चौकार खेचतोय, टेन्शन वाढतंय. मागे वळून बघितलं असेल तर त्या 2 कॅच आणि नजर जात असेल त्या क्षेत्ररक्षकावर. 4 धावेनिशी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर आपण बघू शकतात यावेळेस 34 11 पाहिजेत. चेंडूचा विचार काय, चेंडू असतील 7. काय कमालीची गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. 5 मध्ये 5च धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल 5व्या षटकातला. 7-11. कोण जिंकणार, कोण हरणार? मयूर 2 संधी दिलेल्या आहेत. 1 नाही कॅच ड्रॉप केले तर 2 कॅच ड्रॉप केले आहेत. आणि आता मात्र त्याच्या बॅटमधून 3रा चौकार मला तर वाटते येतोय. 7 चेंडू 11 धावेची गरज. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणतात तर कॅचेस विन मॅचेस, ड्रॉप कॅचेस लूज मॅचेस. चला स्पीडअप ठेवा झाई टीम. इथे मात्र 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 11 बनवायचे आहेत.
मागच्या चेंडूवर चौकार आला, थोडा मिस टाईम होता परंतु गॅपमध्ये गेला. बघा नशीब देखील साथ देत असताना मयूर मर्देची 7 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 11. कोण जिंकणार कोण हरणार, येणारा वेळ येणारा क्षण सांगेल. ज्यांनी प्रेक्षकांनी खुर्च्या घेऊन गेल्या त्यांना विनंती आहे, चेअर्स मात्र मॅच संपल्यावर मंडळाकडे इथे कॉम्बॉक्समध्ये जमा करा ही विनंती असेल. फुलटा चेंडू ऑन साईडला फटका स्विंग केलाय, अगदी अचूक मात्र कॅच टिपण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःला झोकून दिलं होतं मी प्रयत्नाचा. इकडे मात्र परिकाष्ठ होत असताना क्या बात आहे, सुपर मात्र एफर्ट दिलं जाते. भले इकडे कॅच टिपता नाही आला परंतु आपल्या संघाच्या या 3 धावा सेव्ह केल्यात. काय अगदी वेगाने चितेच्या चपळाईने धावला होता क्षेत्ररक्षक. सुपर कामगिरी आपण बघू शकतात. जयराज क्या बात आहे. मी म्हणेल की ही मॅच बनवून ठेवलेली आहे, या मॅच मध्ये जिवंतपणा ठेवलेला आहे जयराजने. चौकार आला असता तर 6-7 थोडं आव्हान कमी असतं परंतु इकडे मात्र गोलंदाजा देखील कौतुक करे. ध्रुवचं वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, तो फुलटच हाताळला होता परंतु 6 धावाच खर्च केला. 1 ओव्हर आणि 1 ओव्हरमध्ये बनवायचे 10 धावा. स्ट्राईकवर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मयूर. नो स्ट्राईकला बॅट्समन असेल तो म्हणजे जल्पेश. चला टीम छोट्या करा, विनंती आहे मॅच ऑन करा. 6 गेंदे 10 रन, 10 रन 6 गेंदे. मॅच कोण लेके जाएगा. इथे बरोबरीत आहे. बघायला गेलं तर ओव्हरमध्ये 10 धावा डिफेन्स देखील होतात आणि ओव्हरमध्ये 10 धावा बनल्या देखील जातात, तर बरोबरीत अगदी बॅलन्सिंग मॅच पाहायला मिळते. इथून मात्र डहाणू टीमकडे देखील जाऊ शकते, इथून झाई टीमकडे देखील जाऊ शकते. गोलंदाज हर्ष. उद्या पहिली मॅच या मैदानावर क्वार्टर फायनल कोणती टीम खेळेल हे प्रश्नचिन्ह सर्वांच्या मनामध्ये घर केलेलं आहे. उत्तर मैदानाच्या आतमध्ये मिळणार. मयूर स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला जल्पेश. गोलंदाजीचा भार MS11 झाई संघाचं भविष्य इथे मात्र हर्षच्या खांद्यावर देण्यात आलेलं आहे. जोर लावावा लागेल इथे, प्रयत्नाची परिकाष्ठा करावा लागेल. ज्या रीतीने जयराजने स्टॉप केला, कॅच करण्याचा प्रयत्न केला, अगदी बघायला गेलं तर झोकून दिलं चितेच्या चपळाईने. आपण बघू शकतात यावेळेस चेंडूवर अगदी उडी घेतली होती परंतु कॅच हातात आला नाही. चेंडू असतील 6 धावा बनवायच्या 10. कभी इधर कभी उधर. मॅच कधी जाते डहाणू टीमकडे कधी जाते झाई टीमकडे, परंतु मयूरच्या ज्या 2 कॅच सुटल्या त्यामुळे थोडं टेन्शनचं वातावरण झाई टीम संघामध्ये. हा विकेट मिळणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 6 आणि शेवटचा आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये बनवायचे 10. हर्ष हा गोलंदाज पाहायला मिळते. व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन तयार होणार झाई संघ आपल्याला पाहायला मिळते. धाकटे डहाणू बॅटिंग करताना पाहायला मिळते. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू घुटना टेक और सिक्सर देख. 6 रन. थँक्यू डीजे मास्टर. याला म्हणतात की इथे पहिला चेंडू मोठा हिट आणि जे कॅच सुटले ते कॅच नाही तर मॅच सुटलेत. आणि का म्हणत होता मी, तुम्ही एक महत्त्वपूर्ण झेल सोडला आहे. खास करून शॉर्ट थर्ड फाईन लेगला अगदी सोपा कॅच होता आणि त्यानंतर डीप स्क्वेअरला देखील कॅच ड्रॉप झाला. षटकार 6 धावा. स्कोरबोर्ड 6 ने पुढे जाईल 41. यस नरूबाबा आपण बघू शकतात सलग हे 8वं रात्र आहे जी शेवटपर्यंत आपल्याला मॅचाने स्वतः खुर्ची आणून दे. बघा गावचे वरिष्ठ नागरिक यांना देखील माहिती आहे की स्पर्धा भरवणं आयोजकांना किती त्रासदायक असते आणि त्यांनी मात्र लगेचच खुर्ची आणून दिली. धन्यवाद नरूबाबा. नक्कीच आपण उद्याचा शेवटचा दिवस आहे, इकडे मात्र आपण आमंत्रित करूया आणि नरूबाचं देखील स्वागत केलं जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. फायरची मॅच कुठेही असो आवर्जून ते मॅच पाहायला येतात. 4ची गरज. खेळ खल्लास. बॅक टू बॅक 2 षटकार. मयूर मर्दे इकडे विनिंगचा स्ट्रोक लगावतोय. विजयाचा शंकनाद करत निघून जातोय बॉन्डलाच्या पार. षटकार. अभिनंदन. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आशिष लॉजिस्टिक धाकटी डहाणू. 2 मिनिटं